पितृपक्षातील इंदिरा एकादशी व्रताची कथा। धर्मराजा युधिष्ठिर म्हणू लागला, हे देवा, अश्विन कृष्ण एकादशीचे नाव काय आहे? त्याची पद्धत आणि परिणाम काय आहे? कृपया मला सांगा। भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले की या एकादशीचे नाव इंदिरा एकादशी आहे। ही एकादशी पापांचा नाश करून पितरांना अधोगतीपासून मुक्त करते। हे राजा, त्याची कथा काळजीपूर्वक ऐका। नुसते श्रवण केल्यानेही वैपाय यज्ञाचे फळ मिळते। प्राचीन काळी सत्ययुगात महिष्पती नावाच्या नगरात इंद्रसेन नावाचा पराक्रमी राजा आपल्या प्रजेवर धार्मिक रीतीने राज्य करत असे। राजाला पुत्र, नातू, संपत्ती इत्यादींनी वरदान मिळाले होते आणि तो भगवान विष्णूचा महान भक्त होता। एके दिवशी राजा आपल्या दरबारात आनंदाने बसला असताना महर्षी नारद आकाशातून अवतरले आणि त्यांच्या दरबारात आले। राजाने त्यांना पाहताच हात जोडून उभे राहून विधीपूर्वक आसन आणि अर्घ्य दिले। आरामात बसून ऋषींनी राजाला विचारले, हे राजा, तुमच्या शरीराचे 7ही अवयव व्यवस्थित काम करत आहेत का? तुझी बुद्धी धर्मात आणि मन विष्णूच्या भक्तीत राहते? देवर्षी नारदांचे असे वचन ऐकून राजा म्हणाला, हे महर्षी, तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही ठीक आहे आणि माझ्या ठिकाणी यज्ञकर्ते यशस्वी होत आहेत। कृपया मला तुमच्या येण्याचे कारण सांगा। तेव्हा ऋषी म्हणू लागले, हे राजा, माझे आश्चर्यकारक शब्द ऐका। मी एकदा ब्रह्मलोकातून यमलोकात गेलो। तिथे यमराजाची भक्तिभावाने पूजा करून धर्मनिष्ठ आणि सत्यनिष्ठ धर्मराजांची स्तुती केली। याच यमराजाच्या भेटीत तुमचे वडील, एक महान ज्ञानी आणि धार्मिक आत्मा, त्यांचे एकादशीचे व्रत मोडताना दिसले। त्यांनी मला सांगितले, ते म्हणाले की माझ्या पूर्वजन्मातील काही अडथळ्यामुळे मी यमराजाच्या समीप राहतो। म्हणून हे पुत्रा, तू माझ्यासाठी अश्विन कृष्ण इंदिरा एकादशीचे व्रत पाळलेस तर मला स्वर्गप्राप्ती होऊ शकते। हे ऐकून राजा म्हणाला, हे महर्षी, मला या व्रताची पद्धत सांगा। नारदजी म्हणू लागले, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमीला सकाळी भक्तिभावाने स्नान करून दुपारी नदीवर जाऊन पुन्हा स्नान करावे। नंतर पितरांचे श्राद्ध श्रद्धेने करावे आणि एकदाच भोजन करावे। एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून व्रताचे नियम भक्तीने पाळून आज मी सर्व सुखांचा त्याग करीन आणि एकादशीचे व्रत करीन अशी प्रतिज्ञा घ्यावी। हे अच्युता, हे पुंडरीकाश, मी तुझा आश्रय घेतो, तू माझे रक्षण कर। अशा रीतीने शालिग्रामच्या मूर्तीसमोर नित्य श्राद्ध करून फळे खावीत आणि योग्य ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी। पितरांच्या श्राद्धातून जे काही उरले असेल त्याचा वास घेऊन गायीला अर्पण करावे आणि धूपदीप, सुगंध, फुले, नैवेद्य इत्यादी सर्व वस्तूंनी भगवान ऋषिकेशची पूजा करावी। रात्री देवाजवळ सतर्क राहावे। यानंतर द्वादशीच्या दिवशी सकाळी भगवंताची पूजा करून ब्राह्मणांना भोजन द्यावे। तुम्ही तुमचे भाऊ, पत्नी आणि मुलासह मौनाने जेवावे। नारदजी म्हणू लागले, हे राजा, अशा प्रकारे आळशी न होता या एकादशीचे व्रत पाळल्यास तुमचे वडील नक्कीच स्वर्गात जातील। असे बोलून नारदजी अंतर्धान पावले। नारदजींच्या म्हणण्यानुसार राजाने आपल्या नातेवाईक आणि दासांसह उपवास केल्यामुळे आकाशातून फुलांचा वर्षाव झाला आणि राजाचे वडील गरुडावर आरूढ होऊन विष्णू लोकात गेले। एकादशी व्रताच्या प्रभावामुळे राजा इंद्रसेननेही न घाबरता राज्य केले आणि शेवटी आपल्या पुत्राला सिंहासनावर बसवून ते स्वर्गात गेले। हे युधिष्ठिर, मी तुम्हाला इंदिरा एकादशीच्या उपवासाचे महत्त्व सांगितले। त्याचे वाचन व श्रवण केल्याने लोक सर्व पापांपासून मुक्त होतात आणि सर्व प्रकारचे सुख भोगून वैकुंठाची प्राप्ती करतात। अशा प्रकारे ही इंदिरा एकादशीची कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।